आणि आता बातमी कोल्हापुरात नाही, कोल्हापूरमधून एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे संजय मंडलिक आणि धनंजय महाडिक यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे। संजय मंडलिक यांनी शाहू महाराजांचा अवमान केल्याची तर धनंजय महाडिक यांनी 5 कोटींचं आमिष दाखवल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे। महाडिक आणि मंडलिक यांच्या विरोधात महाविकास आघाडीनं या तक्रारी केल्यात, त्यामुळे दोघांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। आता जे महाराज साहेब जे आहेत ते कोल्हापूरचे आहेत का, वारसदार खरे आहेत का, हे सुद्धा कुठेतरी दत्तक झालेले आहेत। खरे वारसदार ते नाहीत। खरे वारसदार तुम्ही आम्ही आहोत, शाहू आंबेडकरांची मान मंडळी आहोत। आणि या वारसदाराच्या निमित्तानं निश्चितपणे कोल्हापूर विचाराचा उल्लेख बाबासाहेब साहेबांनी केला। माझे वडील कलापती सदाशिवराव मंडलिक यांनी आयुष्यभर कोल्हापूर विचार एका शब्दानं सुद्धा मी शाहू महाराज साहेबांचा अपमान केला नाही। आज सुद्धा त्यांच्यावर आदर आहे। फक्त मी एवढंच म्हणालो की ते थेट वारसदार नाहीत। थेट वारसदार कोण असतील तर तुम्ही आम्ही आहोत, शाहू विचाराची मंडळी आहोत, हा विचार माझा आहे। आणि हे होत असताना तो विषय ठेवायचा बाजूला आणि संजय मंडलिकांनी माफी मागितली। कशाबद्दल माफी मागायची? थेट वारसदार नाही, ते सिद्ध करावं, थेट आहेत का नाही ते सिद्ध करावं। आणि म्हणून जर थेट नसतील आणि माझं म्हणणं काही चुकलं असेल तर मात्र मी माफी मागेन।